नमस्कार. रोज रोज जेवणामध्ये बनवायचं काय हा प्रश्न पडलेला असतो. तर आज तोच प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. तर आज आपण साधं सिंपल असं जेवण बनवून घेणार आहोत. तर भाजी जर काही नसेल तर तुम्ही साधा सोपा कढी पकोडा तुम्ही बनवू शकता. सोबतच आहे चपाती, सुका झुणका, भात गरमागरम, त्याचबरोबर आहे गरमागरम अशी भजी, सोबतच आहे कांदा आणि हळदीचं लोणचं. तर आजचं हे साधं सिंपल असं जेवण आहे, तरीही तितकंच टेस्टी आणि पोट भरेल असं झटपट होतं. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर कढी बनवण्यासाठी इथे मी दह्याचा वापर करणार आहे. कढी ही साधारणपणे आंबटसर टेस्टी लागते. तर इथे दही हे साधारणपणे आंबट आहे. तर जवळपास आपल्याला पाऊण वाटी दही इथे मी वापरणार आहे. एकतर तुम्ही दह्याचा वापर करू शकता किंवा ताकाचा वापर देखील करू शकता, पण शक्यतो ताक किंवा दही हे साधारणपणे आंबट असणं गरजेचं आहे. तर आता अंदाजे आपल्याला किती कढी हवी आहे त्यानुसार आपण दही किंवा ताक घेऊ शकतो. तर साधारणपणे पाऊण वाटी इतकं होईल इतकं मी दही घेतलेलं आहे. आता या दह्याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय. आता कढी आपली फुटू नये किंवा फाटू नये यासाठी इथे मी 1 चमचाभर बेसन पिठाचा वापर करणार आहे. तर घरात दळलेली जी डाळीचं पीठ आहे त्याचा वापर केलेला आहे. तर 1 चमचाभर इथे मी डाळीचं पीठ वापरलेलं आहे आणि यामध्येच मी आता थोडीशी पावपेक्षा थोडीशी जास्त हळद वापरलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला विस्करच्या सहाय्याने छान असं फेटून घ्यायचंय. मस्त यामध्ये एकही गाठ शिल्लक राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचंय. हे मिश्रण विस्करच्या सहाय्याने किंवा मिक्सरमध्ये देखील आपण छान एकजीव असं फेटून घेऊ शकतो. तर यामध्ये एकही गाठ शिल्लक राहता कामा नये अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर आता हे मिश्रण तयार आहे. तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे मिश्रण पुन्हा आपण एकजीव करून घेणार आहोत. तर अंदाजे यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मगच आपल्याला कढीला फोडणी देऊन घ्यायची आहे. तर गॅसवर एक भांडं ठेवून घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला जवळपास 1.5 ते 2 चमचे तेल घालून घ्यायचंय. तर आता इथे कढी मी जवळपास 3 ते 4 माणसांसाठी बनवून घेणार आहे. तर जवळपास 1.5 चमचा तेल इथे पुरेसं होऊन जातं. तेल छान कडकडीत गरम होणं गरजेचं आहे. आता यामध्ये आपण जिरं आणि मोहरी घालून घेणार आहोत. जिरं मोहरी छान तडतडले की यामध्ये आपण कढीपत्ता आणि चिरलेली हिरवी मिरची घालून घेणार आहोत. तर आता मस्त जिरं आणि मोहरी आता याची फोडणी खमंग अशी तयार झालेली आहे. यामध्येच आता आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेणार आहोत. तर तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी जवळपास 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि सोबतच 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आता कढीमध्ये जर तुम्हाला हिंगाची फोडणी आवडत असेल तर तुम्ही आवर्जून ती घालू शकता, पण आता मी इथे हिंग घालत नाही. आता यामध्येच आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं मी इथे घातलेलं आहे आणि छान असं आपल्याला ह्याला आता परतून घ्यायचंय. आलं लसूणची पेस्ट किंवा आलं लसूण ठेचलेलं नक्की घाला, यामुळे कढीला खूप छान चव येते. आता छान असं मिनिटभरासाठी आपण याला परतून घेतलेलं आहे. याचा हलकासा आपल्याला कलर बदलून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण दही आणि बेसन पिठाचं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते आपण सगळं यामध्ये घालून घेणार आहोत. तर हे घालत असताना अशा प्रकारे आपल्याला बाउल हलवत यामध्ये सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे, म्हणजे तळाला कुठेही बेसन पीठ शिल्लक राहत नाही. तर आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. तर ही झाली महाराष्ट्रीयन कढी. जर गुजराती टाईपमध्ये जर कढी करायची असेल तर गुजराती लोक यामध्ये गूळ किंवा थोडीशी साखर घालतात, म्हणजे आंबट गोड अशी ही त्यांची कढी असते. तर आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता या कढीला आपल्याला उकळत ठेवायचं आहे. तर आपल्याला इथे कढी पकोडा बनवून घ्यायचा आहे. तर कढी पकोडा बनवण्यासाठी आपण साधारणपणे पकोडे बनवण्यासाठी त्यामध्ये आपण कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा वापर करून मस्त चटपटीत असे पकोडे म्हणजे भजी बनवून घेणार आहोत. तर बऱ्याच ठिकाणी कढी पकोडा बनवत असताना जे पकोडे त्यामध्ये घातले जाते साध्या प्रकारचे पकोडे घातले जातात, पण आज आपण साधारणपणे तिखट चटपटीत असे पकोडे बनवणार आहोत. तर यामध्ये कांदा, त्याचबरोबर हिरवी मिरची, कोथिंबीरचा वापर केलेला आहे. आता हे सर्व आपल्याला छान असं चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण कढीला बघून घेणार आहोत. तर कढीला जेव्हा आपण फोडणी देतो त्यावेळेस कढीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर कढी उतू जाण्याची शक्यता असते.
तर आता हलकीशी कढी आता वर येत चाललेली आहे. गॅस इथे स्लो ठेवलेला आहे आणि यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता ही कढी मंद आचेवरती आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे. कढी उकळत असताना कढीकडे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. उतू जाण्याची शक्यता असते, त्यामुळे इथे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने अधेमध्ये अशा प्रकारे आपल्याला हलवून घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ही कढी मी व्यवस्थित एकदा हलवलेली आहे. पुन्हा एकदा आपण याला छान अशी उकळी येऊ देणार आहोत आणि मंद आचेवर छान अशी ही कढी जितकी आपण उकळू तितकी छान अशी ही कढीला टेस्ट येते. तर आता हिला मी उकळण्यासाठी ठेवून देते. मस्त कढीचा सुगंध असा घरभर पसरलेला आहे. बरेच जण कढीला फोडणी देत असताना मेथी दाणे देखील वापरतात, पण मला अशाच प्रकारे फोडणी दिलेली कढी आवडते आणि मस्त टेस्टी साधी सिंपल अशी ही कढी झटपट तयार होते. तर अशा प्रकारे ही कढी आपण मंद आचेवरती उकळून घ्यायची आहे. खाण्यासाठी अतिशय टेस्टी ही कढी तयार होते. तर आता आपण पकोडे बनवण्यासाठी कांदा, मिरची आणि कोथिंबीर छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे. आता हे जे आपण वाटून घेतलेले जे कांदा, कोथिंबीर, मिरची आहे त्याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि थोडंसं यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेणार आहोत. तर आपल्या अंदाजाने इथे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तर बऱ्यापैकी इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी थोडीशी हळद घालून घेणार आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला कुठेही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा घालण्याची आवश्यकता नाही. हे जे मिश्रण आहे अशाच प्रकारे आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला भजी याची तयार करून घ्यायची, त्यामुळे हे मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. अशा प्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचंय. तर थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण मी तयार करून घेते. तर अशा प्रकारे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. या मिश्रणाची आता आपण भजी घालून घेणार आहोत. तर गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण लहान लहान आकाराची अशा प्रकारे भजी घालून घेणार आहोत. तर या तेलामध्ये जितकी मावतील तितकी आपल्याला भजी घालून घ्यायची आहेत आणि गॅस इथे मी मीडियम आचेवरती ठेवलेला आहे. मस्त सोनेरी रंगावरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. तर लो टू मिडियम आचेवरती ही भजी छान अशी तळून घ्यायची, म्हणजे आतपर्यंत छान अशी तळली जातात आणि कांदा, मिरची, कोथिंबीर घातल्यामुळे या भजीला अप्रतिम अशी चव येते आणि मस्त चटपटीत असा आपला कढी पकोडा तयार होतो. तर आता ही भजी आता मी तळून घेत आहे आणि शिल्लक राहिलेल्या पिठाची पुन्हा मी आपण भजी करून घेणार आहोत. तर आता ही तळून तयार होत आहे तोपर्यंत आपण कढी बघून घेणार आहोत. तर कढीमध्ये आपल्याला लगेचच भजी घालायची नाही. गरम गरम कढीमध्ये कधीही डायरेक्ट भजी घालू नयेत, कारण की ती भजी मऊ पडतात आणि मग खाण्यासाठी ती मजा येत नाही. त्यामुळे कढीमध्ये कधी भजी घालावी, तर ज्या वेळेस आपण जेवायला बसणार आहोत त्यावेळेस कढीमध्ये भजी घालून कढी लगेच सर्व करावी. त्यामुळे मस्त खाण्याची मजा येते कढी पकोडा. तर आता हे भजी मी आता बऱ्यापैकी आता सोनेरी रंगावरती तळून घेतलेली आहेत. आता 1 ते 2 मिनिटासाठी मी आता पुन्हा फ्राय करून घेते आणि आता याला आपण काढून घेऊया. तुमच्याकडे अगदीच वेळ कमी असेल तर तुम्ही साधी भजी देखील बनवू शकता, पण अशा प्रकारची भजी बनवून त्याची कढी पकोडा तुम्ही एकदा बनवून बघा, अप्रतिम अशी चव येते. नक्की एकदा ट्राय करून बघा. आता ही सर्व भजी मी काढून घेते आणि जी शिल्लक राहिलेली आहे ती पुन्हा आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. आता जवळपास इतकी भजी तळून तयार झालेली आहेत. तर आता आपण प्लेट सर्व करणार आहोत. जेवण्यासाठी ताट तयार करून घेऊया. तर एका स्टीलच्या ताटामध्ये सुरुवातीला आपण चपाती घेणार आहोत. तर असं साधं सिंपल जेवण आहे, भाजीला काही नव्हतं म्हणून आज आपण कढी पकोडा केलेला आहे. तर सोबतीला घेतलेला आहे गरमागरम अशी चपाती, त्यासोबतच सुका झुणका घेतलेला आहे. बाजूला थोडासा भात ठेवून घेणार आहोत. तर मस्त गरमागरम वाफळलेला भात आहे. ताटामध्ये आता कढी वाटणं बाकी आहे. तर कढीमध्ये आपण आता ही भजी घालून घेणार आहोत आणि मगच आपण ही कढी सर्व करणार आहोत. तर गरमागरम कढीमध्ये मस्त गरमागरम अशी भजी घालून घेतलेली आहेत आणि आता ही कढी आपण एका वाटीमध्ये सर्व करूया. तर अशा प्रकारे आज आपण कढी पकोडा बनवलेला आहे. तर आजची कढी पकोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तर ताट देखील आपण तयार करून घेतलेलं आहे. सोबतच या ताटामध्ये मी एका वाटीमध्ये ही कढी पकोडा काढून घेतलेले आहेत. सोबतच थोडीशी गरमागरम भजी ठेवून घेतलेली आहे. थोडंसं हळदीचं लोणचं आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आपण या ताटामध्ये.
तर घरामध्ये कधी एखादी भाजी नसेल तर जेवणाचा हा पर्याय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.